आज दिनांक 8 एप्रिल 2025 आणि आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले गेलेले आहेत आणि आज महिलांना 11वा हप्ता एकत्रितरित्या जमा होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी गुढीपाडव्याचे गिफ्ट देखील जाहीर केलेले आहे आणि गुढीपाडव्याचे गिफ्ट बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। चला तर मग आज संपूर्ण अपडेट आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। म्हणजेच महत्त्वपूर्ण म्हणजेच एकूण 15 जिल्हे आणि 5 बँकांची यादी जाहीर झालेली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये आणि 5 बँकांमध्ये आज जे पैसे आहेत ते डीबीटी माध्यमाद्वारे डायरेक्ट जमा होणार आहेत। त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। त्याच्या अगोदरच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे मी माझ्या चॅनलवर टाकत असते, नवनवीन अपडेट असते ते तुम्हाला सर्वात अगोदर माझ्या चॅनलवर बघायला मिळेल। तर लाडकी बहीण योजनेविषयीचा 10वा हप्ता 2100 रुपये अधिक 11वा हप्ता 2100 रुपये असे मिळून दोन्ही हप्ते जमा होणार आहेत। हे पैसे कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार, कोणत्या पात्र महिला असणार, कोणत्या महिला अपात्र ठरणार, तर याबद्दल आपण या व्हिडिओतून सर्व माहिती पाहणार आहोत। तर महिलांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ती माहिती आधी आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये जराही व्हिडिओ स्किप करू नका। तर गुढीपाडव्याचं मित्रांनो प्रत्येक सणानिमित्त ज्याप्रमाणे बहिणींना गिफ्ट वाटप केलं जातं त्याचप्रमाणे गुढीपाडव्याचं गिफ्ट जे आहे ते देखील वाटप होणार आहे। मागे जेव्हा महिला दिन होतं त्या निमित्ताने आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र आपल्या खात्यावर जमा झालेले होते, फेब्रुवारीचे आणि मार्चचे। तर आता आपल्याला गुढीपाडव्याचं जे गिफ्ट मिळणार आहे, जबरदस्त गिफ्ट आहे, ते वाटप होणार आहे लाडक्या बहिणींसाठी। हे गिफ्ट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आजची तारीख म्हणजे मित्रांनो 8 एप्रिल, तर लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रचंड मोठा लाभ लाडकी बहीण योजनेचा एकत्रित जमा होणार आहे, तो म्हणजे 11वा हप्ता। आणि मित्रांनो मागील हप्ता 3000 रुपये 2 महिन्याचा एकत्रित जमा झालेला होता। म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता 3000 रुपये आपल्या खात्यात जमा झालेले होते। या कारणास आता पुन्हा एक जबरदस्त असं मोठं गिफ्ट आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो हे जे 7 गिफ्ट आहे लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे। तर सर्वात मोठे अपडेट म्हणजे मित्रांनो आता 11वा हप्ता ची आपण जी वाट पाहत आहोत त्याची वाट पाहायची आता गरज नाहीये। एकत्रित त्यासोबत 2100 रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे। तर त्या अगोदर 1500 रुपये होते, कारण मित्रांनो आपल्याला 1500 रुपयाचा हप्ता मिळत होता। तर आता नवीन GR आल्यानुसार लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 2100 रुपये आहेत ते वाटप केले जाणार आहे। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर जसं की सांगितलं गेलेलं होतं अर्थसंकल्पनानंतर याबाबत चर्चा होणार आहे अर्थसंकल्पनात आणि 1500 ऐवजी महिलांना 2100 रुपये वाढवून देणार आहे। 1500 रुपयामध्ये अजून 600 रुपयाची वाढ होणार आणि 2100 रुपयाची एकूण लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर ही जी अपडेट आहे ती लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, परंतु या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांनी सर्व अटी शर्ती पूर्ण करत असतील तर अशाच महिलांना मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ। तर आता वळू या व्हिडिओच्या पार्ट 2 कडे। तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फक्त पात्र महिलांनाच हप्ता वाटप होणार आहे। तर चला अशा निवडक महिला असणार आहे त्याच महिलांना याचे पैसे मिळणार आहे। तर मी माझा मागचा व्हिडिओ देखील टाकला होता लाडकी बहीण योजनेच्या निकषाचा। तर निकषात बसणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। पण आता बहुतेक बहिणी ज्या आहेत या योजनेतून बाद झालेल्या आहेत, त्यांना योजनेचा लाभ मिळत नाहीये। तर काही जणांचा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, काही बहिणींनी महाराष्ट्र राज्यातून स्थलांतर केलेलं आहे, तर काही जणींचं लग्न झाल्यानंतर नाव बदललेलं आहे, त्यांचा पत्ता बदललेला आहे, काहींच्या आधार कार्डमध्ये बँकेच्या माहितीमध्ये तफावत आहे। तर अशा सर्व लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि काही अशा बहिणी आहेत
आहेत ज्यांनी स्वतःहून आपली नावं मागे घेतलेली आहेत. त्यामुळे आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. गुढीपाडव्या निमित्त आपल्याला आनंद मिळणार आहे. लवकरच आनंदाची खबर आपल्याला कळणार आहे. त्यासोबतच आपल्याला पैठणी सुद्धा मिळणार आहे अशा देखील चर्चा होत आहेत. आता त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो, 1 एप्रिल पासून हप्ता वाटप सुरुवात होणार आहे. परंतु हप्ता वाटपाला सुरुवात होणार होती, परंतु काही कारणास्तव 7 एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे. नवीन महिन्याची सुरुवात 10वा हप्ता अधिक 11वा हप्ता ही आपल्याला एकत्रित मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आपण 10 जिल्ह्यांची यादी पाहूया की ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते डायरेक्ट डीबीटी द्वारे जमा होणार आहेत. तर त्या जिल्ह्याची आपण नावे पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम मित्रांनो, यावेळेस सुरुवात होणार आहे ती म्हणजे पुणे ठिकाणावरून. कारण की पुणे या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता, परंतु वचनपूर्ती सोहळ्यामध्ये पार पडल्याच्या नंतर महिलांना विचारण्यात आलं होतं पैसे मिळाले का, तर बहुतेक महिलांचे हात जे आहेत ते खालीच होते. फक्त 30 ते 40% महिलांनीच हात वर केले होते की आम्हाला पैसे मिळाले म्हणून. त्यामुळे आता सुरुवात जी आहे ती सर्वात अगोदर पुणे या ठिकाणाहून होणार आहे. गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे सांगली, सातारा या जिल्ह्यात देखील आज पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर सोलापूर आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड आहे, ठाणे आहे, सोबतच नाशिक आहे आणि इकडे नंदुरबार या साईडला देखील पैसे वाटप होणार आहे. नंदुरबार आणि धुळे. तर चला उद्या कोणते 10 जिल्हे आहेत ते देखील आपण यादी आता पाहणार आहोत. दुसरी यादी असणार आहे छत्रपती संभाजीनगर पासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर आहे, सोबत बीड, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी देखील पैसे वाटप होणार आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे सर्वात मोठा हप्ता जो आहे तो तिसऱ्या दिवशी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. तो म्हणजे नागपूर साईडला आहे मित्रांनो. नागपूर विभाग आहे. वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सोबतच अकोला व अमरावती. तर तिसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे. तर तुम्हाला सर्वात आधी दिलेली आहे. तर आता तुम्हाला गिफ्ट कोणते मिळणार, तर गुढीपाडव्याच्या दिवशी मोठे गिफ्ट आहे मित्रांनो तुमच्यासाठी आलेले आहेत. ते म्हणजे पहिले 2 गिफ्ट अत्यंत जबरदस्त, एवढे जबरदस्त आहे की पुढचे गिफ्ट सुद्धा तुम्ही म्हणाल यापेक्षाही जबरदस्त गिफ्ट आहे. पहिलं गिफ्ट म्हणजे मित्रांनो पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची आणि नवीन पॅटर्नची पैठणी साडी आहे. ती रॅशन कार्डवर मिळणार आहे. त्यासाठी अर्ज करायची गरज नाहीये. डायरेक्ट रॅशन कार्ड वरच आपल्याला आनंदाचा शिधा जो भेटणार आहे त्यासोबतच पैठणी साडी देखील आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर दुसरं गिफ्ट म्हणजे 2100 रुपये. आता मित्रांनो 2100 रुपयांची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या. प्रचंड आपण वाट पाहत होतो की 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार. कारण आपल्याला जो मार्च पर्यंतचा 1500 रुपयाचा हप्ता मिळत होता, आपल्या खात्यावर जमा होत होता, तर भरपूर दिवसापासून आपण प्रतीक्षा करत होतो 2100 रुपयाची. तर ती आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे. आता डायरेक्ट आपल्या खात्यावर 2100 रुपये जमा होणार आहे. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पैसे भेटलेत का, आणि भेटलेत तर 1500 भेटलेत की 2100 भेटलेत हे देखील मला कमेंट करून सांगा. म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्यांना सर्वांना कळेल की आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत आणि झालेत तर ते किती मिळालेले आहेत. तर ते बघा, मी तर तुम्हाला माहिती मी मुंबईत राहते आणि अजूनपर्यंत माझ्या खात्यावर एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाहीये. आणि जसा माझ्या खात्यावर एप्रिलचा हप्ता जमा होतो तुम्हाला तर माहिती आहे, दर महिन्याप्रमाणे या महिन्याला देखील मी लगेचच त्या हप्ता मिळालेल्या फोटोचा स्क्रीनशॉट काढून मी माझ्या व्हिडिओवर लावते आणि तुम्हाला सगळं प्रूफ सह दाखवते की माझ्या खात्यावर ह्या तारखेला ह्या वेळेला एवढे पैसे जमा झाले. कारण माझ्या व्हिडिओमध्ये मी काही खोटं लपवून छपवून असं काहीच दाखवत नसते, खरी गोष्ट दाखवत असते. तर आता ही जी बातमी होती येते 2100 रुपयाची आणि पैठणी साडीची, तर ह्या बातमीबाबत स्पष्टपणे कुठेही जाहीर करण्यात आलेलं नाहीये. मात्र ही बातमी जी मला कळलेली आहे सूत्रांकडनं तीच मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला पैठणी साडी देखील मिळाली असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.